ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं राज्य प्रस्थापित करणे आणि देवाच्या राज्याची घोषणा प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविणे हा उद्देश प्रभू येशू ख्रिस्ताचा होता। किंबहुना त्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त या धर्तीवरती आलेला होता की देवाच्या राज्याची स्थापना केवळ कुटुंबात नाही, प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये नाही, तर संपूर्ण जगामध्ये, गावामध्ये पसरावी। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त 12 शिष्यांना निवडत आहे, त्यांना ट्रेनिंग देत आहे। आणि ट्रेनिंग कशा प्रकारे देत आहे? सर्वांना जिवंत अनुभव देत आहे, आपल्या बरोबर तो घेत आहे। जेवताना, उठताना, शिक्षण देत असताना, गावोगावी फिरत असताना तो आपल्या शिष्यांना बरोबर घेऊन जात आहे। अशा प्रकारची जिवंत अनुभव, ट्रेनिंग तो आपल्या 12 शिष्यांना देत आहे। आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला समजतं की आता वेळ आलेली आहे की आपल्या 12 शिष्यांना मिशन कार्यासाठी पाठवण्यासाठी, आपल्या 12 शिष्यांची खरी परीक्षा पाहण्यासाठी, आणि म्हणून तो दोघांना प्रत्येका गावामध्ये पाठवतो। कशासाठी पाठवतो? देवाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी। हे देवाचं राज्य नक्की काय होतं? देवाचं राज्य म्हणजेच शांतीचं राज्य, देवाचं राज्य म्हणजेच जस्टिस न्यायाचं राज्य, देवाचं राज्य म्हणजे आनंदाचं राज्य, देवाचं राज्य म्हणजे बंधुत्वाचं राज्य। अशा प्रकारचे सद्गुण लोकांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी, लोकांच्या घराघरामध्ये हे स्वर्ग राज्याचे जे मूल्य आहेत ते मूल्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्या शिष्यांना पाठवत आहे। आणि तेवढंच नाही, ज्या ज्या घरांना शिष्यांचा पाय लागतो, ज्या ज्या घरामध्ये शिष्यांचा प्रवेश होतो, त्या घरामध्ये जणू काही स्वर्गाचं राज्य भरभरून उतरत असते। त्या घरामध्ये जणू काही शांतीचं वातावरण प्रस्थापित होत असते, त्या घरामध्ये न्यायाचं वातावरण निर्माण होत असते, सर्वत्र जणू काही सुख आणि आनंदाचं वातावरण निर्माण होत असते। परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना ताकीद देत आहे, जेव्हा मिशन कार्यासाठी जात आहे तेव्हा तुमच्या बरोबर जास्त काही गोष्ट घेऊ नका। याचा अर्थ असाच आहे की तुमचं लक्ष देवाच्या राज्यावरती केंद्रित करा, तुमचं लक्ष त्या मूल्यावरती केंद्रित करा की तुमचा उद्देश काय आहे, तुमचा गोल काय आहे। तुमचं लक्ष भरकटून गेलं पाहिजे नाही, कारण ज्या कार्यासाठी तुम्हाला पाठवण्यात आलेलं आहे, जे कार्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे, त्या कार्यापासून तुम्ही विचलित होता कामा नये। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आपल्या बरोबर मटेरियल थिंग्स, जागतिक गोष्ट घेण्यासाठी सांगत नाही, तर एक साधे सुधेपणाचं जीवन जगण्यासाठी, लोकांसमोर एक सुंदर असं उदाहरण ठेवण्यासाठी तो आपल्या शिष्यांना पाचारण करत आहे। जणू काही एक प्रकारची ट्रायल होती शिष्यांसाठी, एक प्रकारची परीक्षा होती, कारण शिष्यांना केवळ गावातच नाही तर प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर शिष्यांना तेच देवाचं राज्य जगामध्ये पसरवायचं होतं, संपूर्ण जगामध्ये न्याय देऊन ठेवायचं होतं। आणि म्हणून संत थॉमस, संत बार्थोलोमे आपल्या इंडिया देशामध्ये म्हणजेच भारत देशामध्ये आले होते। बाकीचे शिष्य वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन रक्तसाक्षी झालेले होते। परंतु जणू काही आजचा दिवस हा एक ट्रायल दिवस म्हणून या शिष्यांच्या जीवनामध्ये होता, जिथे प्रभू येशू ख्रिस्त खरोखर त्यांची परीक्षा पाहत आहे आणि ते सर्व शिष्य आपल्या परीक्षेमध्ये पास होत आहे। खरोखर पहिल्यांदा देवाचं राज्यासाठी कार्य करत असताना त्यांच्या मनाला एक जणू प्रकारचं आनंदाचं बहर येत आहे, त्यांच्या मनामध्ये आनंदाची उसळी फुटत आहे, कारण पहिल्यांदा देवाचं राज्य काय आहे याचा त्याला अनुभव आलेला आहे। कारण जी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना शिकवली होती, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो, तुझे राज्य आम्हामध्ये येवो, ते राज्य आज पहिल्यांदा आपले शिष्य, प्रभू येशूचे शिष्य इतर लोकांना देत आहे। आपल्या सर्वांना देखील देवाच्या राज्यासाठी कार्य करायचं आहे। देवाचं राज्य म्हणजेच इथे नाही, तिथे नाही, वर नाही, ते देवाचं राज्य आपल्या जवळ आहे। ते राज्य म्हणजे शांतीचं राज्य, न्यायाचं राज्य, बंधुत्वाचं राज्य, एकमेकाला क्षमा करण्याचं राज्य, एकमेकांशी
गुणा गोविंदाने राहण्याचं राज्य आहे. ते राज्य, ते मूल्य आपण जेव्हा इतरांना देणार तेव्हाच ते देवाचं राज्य मोहरीच्या दाण्याप्रमाणे हळूहळू वाढत जाणार आहे, त्याच्या वृक्षामध्ये रूपांतर होणार आहे. ते देवाच्या राज्यासाठी कार्य करण्यासाठी आपल्या सर्वांना परमेश्वर पाचारण करत आहे. परमेश्वराकडून आपण शक्ती मागूया, सामर्थ्य मागूया. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण कार्य चांगल्या प्रकारे आपल्या हातून पार पडावं म्हणून परमेश्वराकडून आपण सामर्थ्य मागूया. आमेन.